नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार की कमी होणार, काय सध्याची परिस्थिती, संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती असाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं ब्रेक कमेंट देण्याचं नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावी. चला तर सुरुवात करतो आहे. जसं की तुम्ही बघू शकता, राज्यभरामध्ये मुसळधार आणि जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे. मूलतः शेतकऱ्यांचं या ठिकाणी कांदा शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये पहिला कांदा या ठिकाणी वखारीतच पडून आहे, तर दुसऱ्या नवीन कांद्यासाठी तयारी चालू असताना जे काही रोगाची सध्या रोप त्यांनी लागवड केलं होतं, त्या रोपाची मर या पावसामुळे होताना दिसत आहे. आणि पहिल्याच कांद्याला भाव नाही, अगोदरच असं अस्मानी संकट शेतकऱ्यावर आहे, त्याचबरोबर सुलतानी संकटसुद्धा शेतकऱ्यावर आहेतच. अशी काही परिस्थिती असताना हे सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या कांद्याला 2 पैसे मिळू न देण्याचं यांनी ठरवलं आहे. कर्जमाफीची घोषणा करताय, नुकसान भरपाई दिवाळीच्या आत शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू सांगताय, परंतु एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यात पडला तर नाही. तिकडं आमदार बच्चू कडू नागपुरामध्ये या ठिकाणी ठिय्या मांडत महाएल्गार या ठिकाणी आंदोलन त्यांनी केलं आहे, परंतु या सरकारला काही जाग नाही. इकडे या ठिकाणी अनेक शेतकरी नेते उपोषणाला बसताय, तरी देखील या सरकारला काही देणं ना घेणं अशी काही परिस्थिती आहे. आणि त्यामुळे 2 पैसे मिळावा शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना देखील सरकार शेतकरी विरोधी आहे. धन्यवाद. लक्ष सबस्क्राईब. जय महाराष्ट्र.